जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया मरुदे रे सासू खंडेराया मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेल असरा सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल असरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद सासरा मेल्या होईल आनंद सासरा मेलिया होईल आनंद सासरा मेलिया होईल आनंद मरुदे नंद खंडेराया मरुदे नंद खंडेराया मरुदे नंद खंडेराया नंद मरता होईल मोकळी नंद मरता होईन मोकळी नंद मरता होईल मोकळी नंद मरता होईल मोकळी गळा घालील झोळी भंडाराची गळा घालील झोळी भंडाराची गळा घालील झोळी भंडाराची सासू मेल्यावर तुटेल असरा सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल असरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया मरुदे
मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया जनी माने खंडू अवघेची मरुदे जनी मने खंडू अवघेची मरुदे जनी मने खंडू अवघेची मरुदे जनी मने खंडू अवघेची मरुदे एकटीच राहू दे पायापाशी एकटीची राहू दे पायापाशी एकटीची राहू दे पायापाशी सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया मरुदे सासरा खंडेराया विठोबार कुमाई विठोबार कुमाई 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 विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद सासरा मेलिया होईल आनंद मरुदे ननंद खंडेराया ननंद मरता होईल मोकळी गळा घालील झोळी भंडाराची जनी म्हणे खंडू अवघेची मरुदे एकटीच राहू दे पायापाशी. अभंग जनाबाईंचा आहे. गोड अभंग आहे. 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधील प्रतिपाद्य विषय आहे, इथे जनाबाई खऱ्या अर्थानं देवाकडे नवस बोलतात. काय करतायत? नवस मागतायत. नवस. पण इथे जनाबाई जो नवस मागतायत तो असा कसला नवस मागत नाही राजांनो. मग काय नवस मागतायत? खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. आता इथे बसलेल्या सासांना असं वाटत असेल आबा
की का हा महाराज सासूंच्या जीवावरती उठलेला आहे. ऍक्च्युली इथे जर तुम्ही अभंगाचा अर्थ जर पाहिले ना, इथे सासू सासरा आनंद मरुदे याचा अर्थ या अभंगामध्ये सांगितलेला आहे राजांनो. हो, काय अभंगाचा सरळ अर्थ आहे. जनाबाई देवाला नवस करत असताना मरू दे रे सासू म्हणजे असणाऱ्या याच ठिकाणी ती सासू कोण, तो सासरा कोण आणि ती ननंद कोण याचा अर्थ समजला की मग सासा आणि सुनांना दुःख होणार नाहीतर सासा माझ्या नावाने बोट मोडत असतील. मग कल्पनारूपी सासू इथे जनाबाईंना अपेक्षित आहे. माझी कल्पनारूपी सासू मरू दे, अहंकार रूपी सासरा मरू दे आणि इच्छारूपी ननंद मरू दे. या तीन गोष्टी जर आपण आपल्या शरीरामधून जीवनामधून जर बाजूला केल्या तर माणसाचा अहंकार गेल्याशिवाय राहत नाही राजाने. प्रत्येक क्षणाक्षणाला पावलोपावले रोज काहीतरी माणसाला विचार प्राप्त होतो आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून, अहंकाराच्या माध्यमातून, इच्छेच्या माध्यमातून माणसाला प्रत्येकाला पीडा झालेली राजाने, एक लक्षात ठेवा. मग ही पीडा होऊ नये, दुःख होऊ नये यासाठी जनाबाई, आता मला सांगा की जनाबाई ह्या देवाच्या आवडत्या भक्त आहेत, मग पुन्हा त्यांना मागण्याची गरज काय? का मागावं असं वाटलं? बरं मागितलं तर काय मागितलं हेही फार महत्वाचं आहे ना. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आपण पाहतो, नामदेव महाराजांचे अनेक अभंग आपण पाहतो. ते तुकाराम महाराज काय मागतात अभंगामधून? येची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईल आवडी हेची माझी सर्व जोडी. हे अभंगाचं जरा थोडस बारीक चिंतन जर केलं तर याच्यामध्ये थोडीशी स्वार्थी मागणी वाटते आपल्याला. एक तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये स्वार्थ नाहीच आहे, पण मागणीत मात्र थोडा स्वार्थ आहे. काय मग स्वार्थ आहे त्याच्यामध्ये? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग तो कोणासाठी विसर न व्हावा? इतरांसाठी? इतरांसाठी नाही, तुझा विसर न व्हावा म्हणजे स्वतःसाठी मागितले तिथे की मला तुझा विसर होऊ देऊ. मग मला आलं कि मग तिथे काय आला? मी आणि माझं आलं की तिथे अहंकार आला. पण इथे नामदेव महाराज एका ठिकाणी मागणं मागतायत, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा न हो कने काळी, ही संत मंडळी सुखी असो. आता नामदेव महाराजांच्या मागण्यामध्ये सुद्धा आपल्याला काय वाटतं? हा अभंग जर तुम्ही पाहिलं तसा जनाबाईचा मागणीपर प्रकरणातील पण आहे आणि इथे नवस पण बोललेला आहे. प्रार्थना वेगळी, नवस बोलणं वेगळं आणि मागणी मागणं वेगळं. तिन्हीचे अर्थ वेगवेगळे आपल्याला पाहायला. मागावं काहीतरी कमी असेल तर मागावं, मुळात कोणी कोणाकडे मागावं हे फार महत्वाचं आहे. ज्याच्याकडे मागायचंय तो अधिकारी असावा, ज्याच्याकडे मागायचंय तो देणारा असावा, तो दाता असावा, देण्याची योग्यता त्याच्याकडे असावी. पण ज्याच्याकडे त्याचीच झोळी फाटलेली आहे आणि तुम्ही त्याच्याकडे जाऊन हात पसरला, नाही देऊ शकत राजांनो. कारण इथे मागणारा अधिकारी असावा. इथे अधिकार काय आहे जनाबाईचा? जनाबाईचा अधिकार तपासू आपण. काय अधिकार आहे? जसा तुकाराम महाराजांचा अधिकार होता, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका
इथे तुकाराम महाराजांचा अधिकार पोचतो केव्हा तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळेच नाही ना, म्हणून अधिकार हा कोणाचा तर त्याच्या बरोबर अनंत काळापासून त्याच्या बरोबर आहे म्हणून तो अधिकारी राजानो. एक लक्षात ठेवा. नाही तर अधिकार कोणाचाही कोणाला मागता येत नाही राजानो. आपण इथे नामदेव महाराजांची मागणी मागत होतो. नामदेव महाराज काय मागतात त्यांच्या मागणीमध्ये सुद्धा आपल्याला थोडासा स्वार्थ आढळतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कोणी काळी ही संत मंडळी. ही म्हटलं ना काय आली मर्यादा आली. ही म्हणजे इथे बसलेली मंडपात बसलेली कीर्तनासमोर ही मंडळी बसलेली यांना फक्त काय कल्पनेची बाधा होऊन देऊ. पण माऊलींचं जर मागणं पाहिलं तर तुम्हाला ना तुकाराम महाराजांसारखा आणि ना नामदेव महाराजांसारखा इथे थोडी सुद्धा शंका घ्यायला जागा नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो शोणी मज द्यावे पसाय दाणे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे ती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे संपूर्ण विश्वाची काळजी करणारी ती माऊली आहे राजांनो. एक लक्षात ठेवा. ज्याला विश्वाची काळजी आहे राजांनो म्हणून माऊली हा शब्द माऊली हे वाक्य कोणालाही शोभत नाही राजांनो. त्या तिन्ही वाक्यामध्ये खऱ्या अर्थानं पूर्णता आहे ना. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे त्याला म्हणायचं त्याला म्हणावं माऊली राजांनो. एक लक्षात ठेवा. मग आज तुम्ही म्हणाल हे सगळं कशासाठी आम्हाला सांगताय तर त्याचं कारण असं आहे राजांनो. इथे जनाबाई या अभंगातून मागणी मागतायत आणि नवसही बोलतात. मग आपल्याला नक्की काय पाहायचं, मागणी पाहायची का नवस पाहिजे आहे तर आपण दोन्हीला न्याय देण्याचा प्रयत्न करू राजांनो. एक लक्षात ठेवा. मग आता तुम्हा मंडळींना बसलेल्या श्रोत्या मंडळींना थोडासा प्रश्न निर्माण झाला असेल की महाराजांनी अभंग घेतलाय जनाबाईचा. अभंग तर जनाबाईचा आहे पण आयुष्यभर जर पाहिलं तर एक क्षण सुद्धा पांडुरंगाच्या भक्तीविना जनाबाई राहिलीच नाही. मग इथे जनाबाई विनवणी करतायत, नवस मागताय. तो ते कोणाला नवस मागतायत? खंडेरायाला. काय संदर्भ आहे तो संदर्भ आपल्याला महत्वाचा आहे तो पाहिला पाहिजे राजांनो. म्हणजे मग तुमच्या डोक्यातली शंका निघून जाईल. इथे जनाबाई जरी खंडोबाला नवस करत असेल आणि पांडुरंगाच्या भक्त जरी असेल ना तरी सुद्धा खंडोबा जेजोरीचा खंडोबा आणि पंढरीचा पांडुरंग वेगळा. जेव्हा जेव्हा गरज वाटली त्या त्या वेळेला धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि त्या पांडुरंगाला काही रूपाने अवतार घ्यावे लागले. अवतार कार्यामधून यावं लागलं. मग ते असणारा माझ्या पांडुरंग परमात्म्याचाच अवतार म्हणजे मल्हारी मार्तंड. म्हणून दोघही एकच असल्यामुळे जनाबाईंनी मागितलं खंडेरायाला मागितलं काय आणि पांडुरंगाला मागितलं काय. दोन्हीचा अर्थ एकच होतो. विठाला 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 विठाला. फक्त मागत असताना काय मागावं ह्याला महत्व आहे राजांनो. मागत असताना काय मागावं, कोणी मागावं, कोणाकडं मागावं हे फार महत्वाचं आहे ना. आपण देवाकडे जातो आणि आपण देवाला काय मागणार. ए देवा आयुष्यभर आपलं प्रपंच फाटकाच आहे. त्या फाटक्या प्रपंचाला ठिगळं देता देता आपलं आयुष्य संपून जातं पण तो प्रपंच काय नीट होत. कोणाचा प्रपंच झाला नाही आणि कोणाचा होणार. मग जो होणारच नाही त्या लटक्यास प्रपंचाच्या पाठीमागे आपण का पडलो राजांनो. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे त्याला. लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार. लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार. वायर धारा
मुखे म्हणा हरी 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 मुखे म्हणा म्हणून हे लटक्या संसाराच्या पाठीमागे आपण लागलेलो मंडळी. तो लटका संसार आहे राजांनो. तो झाला नाही कोणाचा आणि कोणाचा होणार नाही. मग जो कधी झालेला नाही आणि कोणाचा होणारही नाही तरी सुद्धा आपला सुटलाय का? अहो तुम्ही त्याला आम्ही महाराजाचा तरी कुठे सुटलाय देवा. महाराजांचाही प्रपंच सुटला नाही ना. एक लक्षात ठेवा की बाबांनो तरी सुद्धा या व्यासपीठावर उभं राहून या जनात असणाऱ्या जनतेसाठी लोकांसाठी तुकाराम महाराजांना या मृत्यूलोकामध्ये यावं लागलं. या लोकांचा असणारं दुःख त्यांना पाहावं नाही आणि मग यावं आणि साधू संतांचं जीवन तुमचं आमचं जीवन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळतो तुकाराम महाराजांना. ही कारण नसताना मंडळी भांबावत चाललेली, रस्ता चुकलेले, यांना योग्य मार्गावरती योग्य पटीवर आणण्यासाठी आमचं जीवन आहे राजांनो. संत हे आपल्या मर्जीने येतात आणि देवाला वाजवत गाजवत आणावं लागतं. त्याला जर वाजवत गाजवत आणलं नाही तर तो मंदिरात येणार. पण मला सांगा मंडळी, त्या मंदिरामध्ये आणून त्या देवाला बसल्यावर त्याच्यात जर आबा भावच नसेल तर देव पावेल का? म्हणून इथे तुकाराम महाराजांना या जनतेचा कळवळा येतो कळवळा म्हणून या त्या जनतेचा कळवळा येतो म्हणून तुकाराम महाराजांचं हे नाही राजानं. म्हणून संत येत असतात, आपल्याला यावंच लागतं आणि देवाला आणावं लागतं. मग काय येतात संत, कशासाठी येतात, त्यांचं येण्याचं प्रयोजन का? तर ते जर सगळं आपण जर पाहिलं ना राजांनो तर मग आपल्याला कळेल केवळ आपण वाट चुकलेली वाट स्वरू मंडळी आहोत. आणि म्हणून तुम्हामाचं दुःख त्या संतांना पाहवत नाही आणि त्या संतांना येण्याचं कारण केवळ तुम्हा आम्हाला योग्य मार्गाला दाखवण्यासाठी. विठाला 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 विठ्ठल. म्हणून इथे जनाबाईंचा अभंग आहे. पण जनाबाईंना अपेक्षित आहे खऱ्या अर्थाने काय अपेक्षित आहे ते खऱ्या अर्थाने इथे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची उदाहरणं पाहिली, इथे नामदेव महाराजांची उदाहरणं आपण पाहिली किंवा अनेक संतांची उदाहरण जर पाहिली तर सर्व संत आणि सर्व संतांचा मार्ग जर तुम्ही पाहिला तर नदीचं पाणी जसं समुद्राला जाऊन शेवट होतो. सर्व संत हे एकच आहे राजांनो. फक्त त्यांच्या प्रतिमा तुम्हाला आम्हाला वेगळ्या दिसतील पण सर्वांचा देव मात्र एकच आहे. देवाची रूपं अनेक दिसतील, देवाचे अवतार तुम्हाला दिसतील. मग कुणी खंडोबा असेल, कुणी मसोबा असेल, कुणी देवी देवतांचा अवतार असेल, पण सर्वांना मागावं आणि सर्वांनी द्यावं आणि सगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी त्याचा सर्व मिलाप होतो तसा तो म्हणजे समुद्रासारखा राजांनो. म्हणून नवसाची मागणी ही स्वार्थी मागणी आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. पण तुकाराम महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे आणि अनेक संत जर पाहिले तर स्वतःच्या जीवनासाठी ती कधी काही मागत नाही राजांनो. पण आपलं जीवन हे प्रापंचिक जीवन आहे आणि त्या प्रपंचामधून आपण खऱ्या अर्थानं आपली सुटका व्हावी यासाठी संतांचं येणं आहे आणि तुम्हा आम्हाला प्रबोधन करणं आणि योग्य पटरीवर योग्य मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थानं संत अवताराला येतात राजन. मग तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं योग्य मार्गावर दाखवणारे संत आहे आणि तुम्ही जर विचार केला देवाच्या मंदिरात गेला आणि तिथे मागणी केली तर तिथे मागणी तुमची पूर्णत्वाला जाईल का? ती मागणी पूर्णत्वाला जाणार नाही. त्याचं कारण एक आहे. त्या कारण त्या दगडाला आपण पाषाणाला दगड म्हणतो पण त्याला मानला तर तो दगड आहे, मानला तर देव आहे, नाहीतर तो दगड आहे राजानो, एक लक्षात ठेवा. कारण का तर हजारो टाकीचे घाव त्यांनी सोसलेले आणि त्याला तेव्हा देव पण प्राप्त झालेला राजानो, एक लक्षात ठेवा. देव पण उगेच प्राप्त होत नाही. म्हणून देव पण प्राप्त होण्यासाठी आणि देवाकडे जाण्यासाठी तुमचा आणि देवाचा काहीतरी संवाद व्हावा लागतो. मग देवाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही केली पाहिजे राजानो. मग काय केली पाहिजे? काय देवाला आवडतं? भाव बळ्याकडे एरवे नाकळे करतरी यावरे तैसारी. देवासी
तुळशी माळा गोपी चंदना टिळा तुळशी माळा गोपी चंदना टिळा तुळशी माळा गोपी चंदना टिळा देवाला जे आवडतं ते आपण केले पाहिजे राजांनो, एक लक्षात ठेवा. विठाला 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 विठ्ठल 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 महान गंगाखेडची असणारी जनाबाई, आणि त्या जनाबाई की आयुष्यामध्ये बाप होता समोर, पण आता देवाला पाहिलं आणि बापाला सांगितलं, बाबा वारी संपलेली आहे, याचं माझं काहीतरी जुनं, या देवाचं माझं काहीतरी जुनं नातं आहे, आता मी माझ्या गंगाखेडला परत येणार नाही बाबा, तुम्ही निघून जा. अरे इतकी छोटीशी 7 वर्षाची असणारी माझी जनाबाई आणि बाप विनवणी करत होता, ए जना, अरे राजा तुझा सांभाळ कोण इथे करणार? बाबा मला आता पुन्हा गावाला यायचं नाही, मला तुम्ही आग्रह करू नका, मला नाही पुन्हा यायचं, नाही जाणार पुन्हा, चल आपण पुन्हा येऊ पुढच्या वर्षी. जनाबाई ऐकत नाही राजांनो. बाप शेवटी वैतागून आता काय करावं, जना तर ऐकत नाही. शेवटी जनाला शिवाय असणारा त्याच ठिकाणी निरोप दिला, जनाला विनंती करत होते आणि बापाने परतीचा प्रवास चालू केला. सायंकाळ झालेली आहे, देवाचे दरवाजे बंद झालेले आणि जनाबाई एकाच कोपऱ्यामध्ये बसून असताना पाहिलं, त्या देवाच्या मूर्तीकडे पाहते आणि जनाबाईला आठवण झाली की हे सावळा आणि रुपडं रूप कधीतरी मी माझ्या असणाऱ्या हृदयामध्ये मी त्याला साठवलेले. सावळे रुपडे चोरटे चिताचे, सावळे चोरटे चिताचे, उभे पंढरीचे विठेवरी, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे. असं ते रूप डोळ्यामध्ये साठवलं. बघता बघता पाठ झाली. जनाबाईला आता भूक लागलेली आहे, आता आई जवळ नाहीये आणि बाबाई जवळ नाहीये, काय करावं? आणि त्या देवाला तर काय दया येईना. पहाटेची वेळ झालेली आहे आणि देवाच्या असणारा मंदिराचा दरवाजा उघडला गेलाय. बडवे आलेले आहेत आणि देवाला आंघोळ पाणी चालू केलेले आणि कोपऱ्यातून कुणीतरी धुसमुस असा आवाज आला. बडव्यांनी पाहिलं तर एक लहानशी मुलगी एका कोपऱ्यामध्ये बसलेली आणि विचारलं, कोण आहे का तू? आता ती अगोदरच जनाबाई माझी घाबरलेली होती. म्हणले मी गंगाखेडचे असणारे, असे आपला परिचय त्यांनी दिला गेला. पण माझ्या पांडुरंगासाठी मी आयुष्यभर इथे थांबायचं ठरवलं. माझा देह जावं, अथवारावं, पांडुरंगी दृढ व्हावं. आता पुन्हा गावाला जाणे नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला आणि शेवटी माझ्या पांडुरंग परमात्म्याने दामा शेट्टींना स्वप्नात येऊन दृष्टांत द्यावा. दामा शेट्टींना सांगावं, बरं का, ही अनाथ असणारी मुलगी तुमच्या घरी घेऊन जा आणि नामदेवाला सांगाईचा सांभाळ करा. नामदेवाला सांगाईचा सांभाळ करा. देवानी सांगावं आणि दामा शेट्टीने ऐकावं राजानं. आणि मग जनाबाईला घ्यावं आणि मुळातच पहिलं मोठं कुटुंब. हा, किती मोठं, 14 माणसाचं कुटुंब. आणि आता पुन्हा ही एक माणूस आपल्याला घरामध्ये अवघड जातं आणि आता परत एक माणसाचं तिथे काय झालेलं आहे, अधिकपणा झालेला आहे. एक माणूस वाढलेला आहे राजानं. पण त्या जनाबाईने राजांनो रात्रंदिवस भगवंताची सेवा करावी आणि नामदेवाची घरची कामं सुद्धा किती कामं द्यावी. अहो त्या गोनाईला माझ्या असणाऱ्या जनाईची थोडी दया सुद्धा येत नव्हती राजांनो. आणि ते लहानसं लेकरू शेवटी भीतीपोटी आणि त्या 14 माणसाच्या कुटुंबाचं काम करत राहायचे राजांनो. आणि थकून भागून गेले ना,
माझी जना पहाटे थकायची भागायची, अन्न पाणी पोटामध्ये नाहीये, मिळालं खायला तर खायचं, नाही तर तसंच झोपायचं आणि पुन्हा पहाटे 3 वाजता उठायचं. हा, आणि 14 माणसाचा स्वयंपाक करायचा म्हणून असणारं धान्य घ्यायचं आणि जनाबाई माझ्या दळायला बसायच्या. आणि दळायला बसल्यानंतर एक पाय पुढे केलेला आहे, एक पायाची मांडी घातलेली आहे, हातामध्ये खुंटा धरलेला आहे आणि त्या जात्याला गरगर फिरवत असताना राजांना, आताच्या महिलांना जातच कळत नाही. काय जातं म्हणजे माहिती आहे का? ते इतिहासात आता जमा झाले. जातं म्हणजे काय? पूर्वीच्या काय गिरणी होत्यात का माता भगिनींनो? पूर्वी गिरणी नव्हत्या. हा, पूर्वी होतं जातं आणि त्या जात्याला खुंटा आणि त्या खुंट्याला जनाबाई हात घालायच्या आणि मांडी घालून बसायच्या. हा, अर्ध दळण दळून झाल्यानंतर जनाबाई थकायच्या भागायच्या. आता शक्ती पोटामध्ये हातामध्ये राहिलेले नाही, पोटामध्ये काही खाल्लेलं नसल्यामुळं त्राण शिल्लक राहिले नाही. आणि मग जनाबाई देवाला आवाज द्यायच्या, देवाला हाक मारायच्या, ए देवा, ए पांडुरंगा. आणि मग त्या ओव्या गात माझी जनाबाई म्हणायची, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई देवाला हाक मारायची आणि तो कृपाळू असणारा भगवंत परमात्मा विटेवरून पुन्हा काय करायचा, माझ्या जनाबाईसाठी यायचा. आणि मग आता देव म्हणायचे, ए जना, आता एक काम करतो, आता तू पुढे ओव्या म्हण, मी तुझ्या मागे म्हणतो. बघ देवा, तुला जमेल का माझ्या मागे म्हणायला? हो जना, म्हण पुढे. आणि मग जनाबाई पुढे म्हणायची, विठ्ठल माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. आता देवाने हे ऐकलं, पण एक दिवस अचानक इतके दिवस रोज रुक्मिणी कंटाळली होती. हे पहाटेच्या वेळी गिराईक जाते कुठं म्हणून पाठीमागं बघायला आली होती आणि नेमका तोच दिवस होता. देवाने ओया गायला घ्यावून जनाबाईला जनाबाईच्या झोपडीच्या पाठीमागं रुक्मिणी त्या खिडकीतून बघते. पहाटेची वेळेन माझा असणारे आमचे हे कुठं येतात तर जनाबाईच्या झोपडीत येतात आणि जनाबाई पुढे म्हणते, रुक्मिणी माझी माता ग, विठ्ठल माझा पिता ग. मग देवाला म्हणायचे, म्हणा माग. आता देवाने काय करा, देवाने पण माग म्हणायचं, रुक्मिणी माझी माता ग, विठ्ठल माझा पिता ग. असं म्हणावं, पाठीमागून पदर खाऊनच आली पुढं म्हणायला लागली, आबा हे तुमची बायको आहे का? मी काय बोलता कळत. भक्तासाठी देव काय करतो राजांना, एक लक्षात ठेवा, भक्तासाठी सर्वस्व विसरतो. अशा असणाऱ्या माझ्या जनाबाई आणि वयाच्या 7व्या वर्षी आणि संपूर्ण असणारा आपल्या घरादाराचा त्याग करून, बापाचा आईवडिलांचा त्याग करून माझ्या पांडुरंगाच्या चरणी लीन झाले राजांनो. आणि निस्त्या नाही राहिल्या पंढरपुरामध्ये. तो जगाच्या मालकाला आळवलं आणि त्याने काय केलं आपल्या जीवनामध्ये, त्यांनी साठविले राजांना. एक साठविला हरी जिही हृदयी मंदिरी, त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. ज्यांच्या जीवनाचा व्यापार सफल जाणार राजांनो, त्याच्यासारखा खरा भक्त जीवनामध्ये दुसरा कोणी नाही. तुकाराम महाराजांचं जीवन जर तुम्ही पाहिले तर काय तुकाराम महाराजांनी म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. एवढा जीवनामध्ये त्याग आहे राजांनो. म्हणून तसा बालपणी जीवनामध्ये त्याग करावा त्या जनाबाईनी. आणि ती जनाबाई शेवटपर्यंत माझ्या पांडुरंग परमात्म्याची झाली, निस्ती झाली नाही राजांनो. एवढा भाव, एवढी भक्ती त्याची करावी, जिथे हात लागल तो असणाऱ्या त्या गौऱ्या सुद्धा काय म्हणाव्या, जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या राजांनो. एक लक्षात ठेवा, जर कधी आला तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल. जवळच श्रीगोंद्याच्या जवळ शिरूर तालुका आहे. कान्हू पाठक आपण त्यांच्या गावाला कीर्तन करतो. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक असा प्रसंग पाहायला मिळेल.
की ते संत स्वतःला संत कधीच म्हणत नव्हते, पण पंढरपुरामध्ये त्याची बातमी गेली महाराजी. आणि ती पंढरपुरात बातमी गेल्यानंतर ते म्हणले कोण येते कानू पाठक, जरा शोधण्यासाठी जाऊ. की एवढं पांडुरंग परमात्मा जर त्यांचं कौतुक करतोय याचा अर्थ ते फार मोठे संत असले पाहिजे. म्हणून त्यांची परीक्षा घेण्यासाठी शिरूरमध्ये यावं. आल्यानंतर कानू पाठकांच्या 2 साईडला 2 मुलं आपले घेऊन उभे होते. विचारत आले, म्हणले इथे कान्हू पाठक कोण आहेत का? म्हणले कान्हू पाठक. म्हणले कान्हू पाठक तर मीच आहे. मग ते संत कान्हू पाठक. हो म्हणले संत नाही पण कान्हू पाठक मीच आहे. मग बसायला टाकलं, बसले. म्हणले संत म्हणल्यावर त्याला काय पोरबाळा असतात का? म्हणले असं कुठं संत असतो का? म्हणे हो. म्हणले असा संत नसतो ना, पोरबाळा संतांना कुठं असतात. बरं ठीक आहे, तुमच्या इच्छेसाठी ही पोरं दोन्ही पोरांना धरलं आणि विहिरीमध्ये. आता झालो का संत? बरं आता मुलं गेली, आता मी तुम्हाला संत वाटतो का? मग ठीक आहे, आता एक काम करा, इतक्या दुरून आलाय तुम्ही, पंढरपुराहून आला, लांबून आलेला आहे, थोडंसं जेवण करा आणि मग पुढच्या प्रवासाला जा. अरे ज्याच्या घरची मुलं मेलेली आहे, ज्या घरामध्ये सुतक पडलेलं आहे, त्या घरामध्ये आम्ही जेवण करतो का? हा म्हणले आता सुतक पडलं ना तुम्हाला, मग तुम्ही कसं माझ्या घरचं जेवाल? आणि मग ते सुतकच नाहीसं केलं तर? म्हणले सुतक कसं नाहीसं का? त्या पोरांनाच पुन्हा काढावी, पुन्हा मुलांना हाक मारावी. म्हणजे ज्यांना जन्मालाही घालता येतं आणि ज्यांना जीवनदानही देता येतं राजांनो, संत असे कळत नाही राजांनो. संत कळून घेण्यासाठी संत कळून घेण्यासाठी आपण सुद्धा त्या जातीचे तुका म्हणे असावे. देवाला भाव आवडतो, पण लोकांना काय झालंय माहितीये का महाराज? भाव आला की भाव खायला, भाव आला की ती भाव खायला लागलीच. म्हणून माणसाने भाव यावा पण भाव खाऊ. माणसाच्या जीवनामध्ये नेमके हे शोकांतिक, आणि तिथंच तुमच्या आमच्या जीवनाचं गाडं बिघडलं जातं राजांनो. भाव येतो जीवनामध्ये ना, भाव खाऊ नये, आणि तो भाव देवाला आवडतो राजांनो. आणि तो जर त्याला तुम्ही दिला ना की देव तुम्हाला कडेवर उचलून घेतो. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, का रे ना आठवीशी कृपाळू देवाशी. का आठवत नाही राजानो? त्याची भक्ती कर आणि त्याची सेवा कर, आणि तो तुम्हाला काय करेल? मागे पुढे उभा राहे सांभाळीसी, मागे पुढे उभा राहे सांभाळिता, मागे पुढे उभा राहे सांभाळिता. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवारा. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया अघात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. म्हणून आपली जीवनरूपी नौका भवसागरामधून पैल तीराला जावी वाटत असेल ना, तर त्याच्या विना दुसरा तुम्हाला कोणी सोडवणार नाही. म्हणून त्याची भक्ती करणं गरजेचं राजांनो. बाल वयामध्ये जनाबाईला कळालं, आणि कळालं नाही राजांनो, संपूर्ण आयुष्य जनाबाईंनी भगवंताच्या चरणाजवळ लीन केलं राजांनो. एक लक्षात ठेवा, ज्याने हा सुंदर देह दिला ना, त्या देहाचा गर्व कधी करू नये राजांनो. ज्याने दिलाय तो देणारा कोण आहे जरा पहिला आपण शोधून पहा. हा देह देणारा कोण आहे? बरं, आल्यानंतर आपल्याला काय करायचं याचं भान नाही राजांनो. पुन्हा आल्यानंतर काय करायचं याचं भान नाही, आणि पुन्हा आपल्याला जायचंय कुठं याचं सुद्धा भान राहिलेलं. दिला कोणी माहिती नाही, आल्यानंतर काय करायचंय हे माहिती नाही, आणि पुन्हा कुठं जायचं हे सुद्धा माहिती. आणि ते एवढीशा लेकराने तुम्ही आम्हाला जाण करून दिली राजांनो. हे सुंदर, हा सुंदर देह दिला ना, तो देह त्याचा आहे राजांनो, त्यालाच व्हावा. माझ्या एका वेशाची मुलगी कानोपात्रेनी संपूर्ण देह देवाच्या चरणाजवळ त्याग केला राजांनो. का केला? तर त्याचं कारण एक होतं की या देहाला बिदरच्या बादशाची राणी म्हणून जर म्हणून घेणार असेल तर हा देह त्यासाठी नाही राजांनो. देवा ए पांडुरंगा, हा देह तुझा तुलाच मी अर्पण करते राजांनो. म्हणून देह मिळाल्याचं कधी गर्व करू नये. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल